चांगल्या चांगल्याची दिवाळी झाली माय बापू. सगळ्यांनी लाडू, करंजा, कानावली, चिवडा सगळ्यांना बरोबर आहे ना? ऐकताय ना? ऐका. सगळ्यांची दिवाळी झाली हो. अजून एक जणाची नाही झाली दिवाळी. सांगू का माय बापू? मनाचं कान करून ऐका. ज्या शेतकरी राजानं हरभरा पिकवला अजून त्याची दिवाळी नाही झाली माय बाप. अजून त्याची चूल नाही पेटली हो. लय हालाकीचे दिवस आले. एवढी अतिवृष्टी झाली की घरच वाहून गेली हो. एका लेकीला विचारलं एका पत्रकारानं, ताई ए दीदी तुला सरकारकडून काय अपेक्षित आहे ग? किती मदत मिळावी? म्हणे किती मदत मिळावी? सरकारनं फक्त 4,000 रुपये दिले तो आम्हाला. त्या 4,000मध्ये काय करावं? एवढी अतिवृष्टी झाली, एवढा पाऊस झाला ना की माझ्या आयुष्यात मी ज्याचं शिक्षण घ्यायचं ना माझं ते दप्तर सुद्धा वाहून गेले. पत्रकारानं विचारलं, तायडे तुला काय अपेक्षित आहे ग? म्हणे दादा सगळ्याची दिवाळी झाली. सगळ्याची दिवाळी झाली हो. शिक्षकांची दिवाळी झाली हो, प्रोफेसरांची दिवाळी झाली हो, इंजिनियरची दिवाळी झाली, सगळ्याची दिवाळी झाली हो. पण अजून शेतकरी राजाची अजून दिवाळी नाही झाली हो. अजून त्याची चूल नाही पेटली हो. आम्हाला लाडू म्हणजे काय आता ही यंदा दिवाळीत नाही खाता येणार हो आम्हाला. माझी पांडुरंगाला एकच प्रार्थना असेल, यंदा आमच्या घरची सुद्धा दिवाळी व्हावी वाटत असेल ना तर त्या पांडुरंगानं सुद्धा आमच्यावरती कृपा करावी एवढीच प्रार्थना आहे. एवढी अतिवृष्टी झाली की आमची घरं वाहून गेली. आम्हाला राहिला काय नाही, अंगावरती कपडे सुद्धा राहिले नाहीत. ते आता आमच्या अवस्था एकाच कपड्यावरती 2-2, 3-3, 4-4 दिवस, 8-8 दिवस आम्ही अजून तसेच उपाशी आहे हो. आणि परिस्थिती अशी आली की दुसऱ्याच्या दारी भीक मागायला जावं तर त्याच्या सुद्धा घरची तीच अवस्था आहे की त्याला काय मागायला जावं. एवढी हालाकीची परिस्थिती आमच्या घरी आली. मी यंदा सगळ्यांना प्रार्थना करेल बरं का, यंदा आपल्या घरी चांगली दिवाळी झाली हो. आपण जिथं राहतो ना लय चांगलं राहतोय हो. हो आजही आपल्या घरी हो पुरेल एवढं अन्न आहे, पुरेल एवढी वस्त्र आहेत हो, बसण्यासाठी गाड्या त्या, राहण्यासाठी बंगले आहेत माय बापू. एक प्रार्थना करेन दादा हो तुम्हाला सर्वांना. आज हा शेतकरी राजा एवढा अडचणीत आहे ना, मंत्र्याच्या घरी, खासदाराच्या घरी, आमदाराच्या घरी सगळ्यांची दिवाळी झाली हो. फक्त आमचा एकच राजा राहिलाय की या जगाचा पोशिंदा म्हटला जातो त्याला. आज राजाच्याच घरची दिवाळी झाली नाही, तो म्हणजे आमचा शेतकरी राजा आहे माय बापू. सर्वांना एक प्रार्थना करेल हो. आज 2 दिवस राहिलेत, अजून उद्या आणि परवा. 2 दिवसामध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढे आपले सर्वांनी मदत करण्याचे प्रयत्न करा. कारण का माहिती आहे का ए माय बापू, दानानं काय होतं हो, अन्नदानानं घर पवित्र होतं, अन्नदानानं वंश परंपरा पवित्र होत असते. आणि धनाच्या दानानं माणसाचं नाव अजरामर होत असतं माय बाप, अजरामर होत असतं. तुलसी हार कासे पीतांबर, तुलसी हार कासे पीतांबर, कासे पीतांबर, मकर
तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कटिक शुभमणी विराजित कटिक शुभमणी विराजित शुभमणी विराजित शुभमणी विराजित हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर याची दान तुळशी हार गळा कासे पितांबर हे दिवा तुका मने माझे याची सर्व सुख तुका मने माझे याची सर्व सुख तुका मने माझे याची सर्व सुख आवडीने तुळशी हार गळा कासे तांबरे तुळशी हार गळा कासे तांबरे आवडे निरंतर हेची दान जाय आवडे निरंतर हेची दान तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार गळा कासे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर ढोबा रघुमाये हरि जय जटोबा रघुमाये विठोबा रघुमाये हरि जय जटोबा रघुमाये विठोबा रघुमाये हरि हरि जय जय हरि 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 जय जय ठोबा रघुमाये विठोबा रघुमाये रघुमाये विठोबा रघुमाये रघुमाये विठोबा रघुमाये
हॅलो 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 बोला बोला बाळूमामांच्या नावाने हरे राम कृष्ण हरे राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम हरे जय थोडासा बेस कमी बाबा तुम्ही इकडे या साहेब. खाली बसा. थोडं पलीकडे सर बाळा मी वायरा पुढे सर आणि हे पुढे मार ऍक्शन पाहिजे ऍक्शन हालते सगळं माईक हॅलो हर बहतलोचनी सुख झाले हो साजनी बहतलोचनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा
सर्व सुखाचे आगर 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 आगर सर्व सुखाचे आगर बापर खुमा हरी बोल बाय बाप टाळी टाळी हा देवीवर बापर खुमा देवीवर हा देवीवर हा देवीवर बापर रघुमा देवी बरे बाबा रघुमा देवी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल जय जय राम कृष्ण जय राम हरी बोल जय जय राम जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम थोडासा केन द्या थोडासा हेल हेल काय सांगू आता संतांचे उपकार सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागवी तेरा मज निरंतर जागवे मज निरंतर जागवे काय दावे ताशे व्हावे उतरा काय द्यावे त्यासी भावे उतरा काय दावे दाशे व्हावे उतरा काय द्यावे त्यासी भावे उतरा ठेविता हा पाय देव थोडा देवी तो हा पायी दिवतो देवी तो हा पायी दिवतो सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलणे उपदेश करोनी सायास शिकवी करुणी सायास शिकवी करुणी सायास शिकवी काय दावे ताशे व्हावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई काय दावे ताशे व्हावे काय द्यावे त्यासी भावे उतराई देविता पायी दिव थोडा देवी तहा पायी दिवतोडा देवी तहा पायी दिवतोडा तुका मने वस देनु विचित तुका मने वस देनु विचिती तुका मने वस देनु विचित तुका मने वस देनु विचिती पैसे मग येते सांभाळे तैसे मज येते संभाळ तैसे मज येते संभाळ काय दावे ताशी व्हावे उतरा काय द्यावे त्यासी भावे उतरा काय दावे ताशी व्हावे उतरा काय द्यावे त्यासी भावे उतरा देविता पायी जीव थोडा देवी तो हा पायी दिवतोडा देवी तो हा पायी दिवतोडा हरी जय 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 हरी बोल टाळांचा आवाज बसलेले मायबाप टाळी वाह हरी बोल जय हो मायबाप विठोबा रखुमाई जय 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 हरी जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा कुमार विठोबा रखुमाई विठोबा कुमार विठोबा रखुमाई विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा
विठोबार कुमार. हॅलो हॅलो हॅलो. हेल ऐका बजकडलं देश लक्ष द्या. आज या ठिकाणी कीर्तनाची जुगलबंदी होणार आहे. हे कीर्तन झाल्यानंतर अजून एक दुसरं महाराष्ट्राचं लाडकं वैभव असणारी आणि म्हणतात ना कोल्हापूर जिल्ह्याचे श्री हरिभक्त परायण ओंकारजी महाराज सूर्यवंशी महाराजांचं अगदी हे कीर्तन झाल्यानंतर बरोबर वेळेत कीर्तन सुरुवात होणार आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. आता कीर्तन किती वाजता सुटेल हे माझं मला माहित नाही, पण सुरू होईल. काय सांगू आता संताचे उपकार. 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 भज निरंतर जागविती. भज निरंतर भज निरंतर भज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी भावे उतराई. काय द्यावे त्यासी भावे उतराई. निरंतर जागविती. मज निरंतर जागविती. काय दावे त्यासी भावे उतराई. काय दावे त्यासी भावे उतराई. जीवितो हा पायी जीव तोडा. हे ठेविता हा पाये जीव तोडा. ठेविता ठेवितो ठेविता हा बाई जीव तोडा. जीव
जीव थोडा 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 देवी देवा 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 देवी तो हा विठ्ठल 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 रे राम विठ्ठल 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 थाला विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 हा विठ्ठल हला विठ्ठल 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 हला हरी विठ्ठल विठ्ठला 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 बोला विठ्ठला बोला श्री ज्ञानदेव द्वारा पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय बोला बोला जय हो जय हो
वा 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 गावकरी मंडळी जोरदार टाळी जोरदार जोरदार वा काय सांगू आता समजांचे उपकार मज निरंतर जगवीती काय दावे ताशी व्हावे उत्तराय ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवेती काय द्यावे ताशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा तुका म्हणे देणुवीच्या चित्ती तैसे मज येती सांभाळित काय दावे तासी व्हावे उतराय ठेविदा पाय जीव तोडा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाने मंडन मंडनानाम धरण तुलसी माला कंधरम गंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू व्रत मन मन हो पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू व्रत मन मन पांडुरंग करू व्रत मन मन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया जनक पादाने कते साविसारो जनक पादाने कते साविसारो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादो पावन झालो चराचरी मस्तके पाया भरी यावर करी संदान श्री गुरु चरण जरज निज मन मुकुर सुदारी बरनो रघुबर बिमाल जश जदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विधाय हर कलेश विकार यं प्रविष्ट मम वाचं मिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्नां अन्यांशः चरण श्रवणत्वगाद प्राणां नमो भगवते पुरुषाय कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोपकुमाराय गोविंदाय नमो नमः हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुनला मेरी पुकार पवन सुते विनती वारंवार पवन सुते विनती निरंतर जागविते काय दावे दाशी भावे उतराये ठेविता पायी जीव तोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याची मूर्तिमंत साधू असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग संतांचा उपकार सांगणारा हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठाला 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 काय करता संत महात्मे तुम आम्हाला जागर करतात ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण झोपायला नाही पाहिजे त्या ठिकाणी झोपलोय आणि जिथं जागर राहायला पाहिजे ना तिथं झोपलोय आपण सहज बोलतात पण जगाचं हित कल्याण केल्याशिवाय राहत नाहीत त्यांना संत मायबाप म्हणतात
आणि ते कसे आहे तुका म्हणे बच देनुवेच्या चेती तैशे मज येती सांभाळित संत मायबाप तुमच्या आमच्यावरती कृपा करतायत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा आज या ठिकाणी एक अनोखा उपक्रम ओम साई क्रिश्चियन या चॅनलच्या द्वारे सन्मान्य श्री हरिभक्त परायण परमार्थ प्रेमी असणारे संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे कीर्तनकार आहेत ना हो तळागाळातल्या कीर्तनकारापासून ते मोठमोठ्याल्या महात्म्यापर्यंत कीर्तनकारांपर्यंत हो ज्यांचं चॅनल पोचलं आहे आणि ज्यांनी तळागाळातल्या कीर्तनकारांना सुद्धा उच्च स्थानावरती ज्या चॅनलनं पोचवलं ना त्या चॅनलचं नाव आहे ओम साई क्रिश्चियन आणि त्या चॅनलचे सर्व असणारे आमचे चैतन्य दादा आहेत मायबाप त्याचबरोबर आमचे दुसरे जीवलग मित्र श्री हरिभक्त परायण संत बाळूमामांचा हरिजागर वा काय नाव अतिशय गोड ठेवलंय बरं का कौतुक करावं तेवढं थोडं आहे आमचे गणेश दादा टिकुळे सामान्य कुळातला सामान्य घरातला मुलगा पण आज एवढी उंच असणारी भरारी घेतली मायबापू त्या दादानं म्हणून या चॅनलचं सुद्धा मी कौतुक करतो श्री संत बाळूमामांचा हरिजागर असेल त्याचबरोबर अजून एक चॅनल आहे तो भक्त बाळूमामांचा बरोबर आहे ना भक्त बाळूमामांचा जागर असा हा चॅनल आहे त्याचबरोबर नवीनच एक चॅनल आता एक उत्तुंग अशी भरारी घेत आहे तो चॅनल म्हणजे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं आमचे ज्ञानराज महाराजांनी एक नवीन चॅनल काढलाय श्री संत गोरोबा काका चॅनल आहे अप्रतिम खूप चांगला त्यालाही रिस्पॉन्स मिळत आहे या सर्वांसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजा सर्वांना विनंती आहे गोड अशी मृदंगाची साथ आमचे हरिभक्त परायण आमचे जीवलग मित्र मृदंग जर ऐकायचा असेल ना या भागामध्ये आपल्या या भागामध्ये बारामती तालुका असेल फलटण तालुका असेल इंदापूर तालुका असेल माळशिरस तालुका असेल या चारही तालुक्यामध्ये असे उत्तुंग अशी भरारी घेऊन सामान्य कुळातलं व्यक्तिमत्व पण एवढा अप्रतिम मृदंग वाजवतात ना की त्यांच्या मृदंग वाजवण्याच्या नादामध्ये हो श्री तसं पाहायला गेलं तर साक्षात भगवान परमात्माला सुद्धा ज्यांचा मृदंग डोलाय लावतो असे आमच्या विशाल असणारे विशाल महाराज दराडे गोड असे गायनाचार्य श्री हरिभक्त परायणचे सुधार महाराज आहेत आदरणीय श्री हरिभक्त परायण आकाश महाराज आहेत वा अतिशय गोड गायनाचार्य या दोघा जणांसाठी आता सर्वांनी जोरदार टाळी वाजा विनयकिरे बाबा असतील अतिशय गोड साऊंड सिस्टीम आपल्याला जे लाभलेले आज काय साऊंड सिस्टीमचं नाव सागर मंडप जिनपुरीकर वा क्या बात आहे बार जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी त्याचबरोबर इथं असणारा जे आयोजक नियोजक आहे ते श्री हरिभक्त परायण माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे जीवलग मित्र चोपडे सर असतील त्याचबरोबर सगळे बाळूमामांचे भक्त मंडळी असतील ही सगळ्यांसाठी एकदा पुन्हा एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा सर्वांना विनंती आहे विठाला 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 विठ्ठल विशेषतः आज माझ्या कीर्तनासाठी आवर्जून आमचे आरतीताई या ठिकाणी उपस्थित आहेत एक बार जोरदार ताईंसाठी जोरदार टाळी वाजवा वा की ज्यांचं जागराच्या दिवशी म्हणजे कीर्तन सेवा ही तिसऱ्या दिवशी वा त्यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो सेवेला सुरुवात करतो विडाला विडाला विठाला 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 पाहायला गेलं तर हा कार्यक्रम कशासाठी आयोजित केलाय हे प्रस्तावना अत्यंत महत्वाची आहे की आज जो शेतकरी राजा संकटात आहे आणि या संकटात असणाऱ्या शेतकरी राजासाठी हो जे काय आपल्या सर्वांच्या वतीनं काही मदत होईल ना ती मदत प्रत्येक शेतकऱ्याच्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आज या चॅनलच्या द्वारे ओम साई क्रिश्चियन चॅनलच्या द्वारे केलं जाणार आहे मायबाबा हो म्हणून हा सोहळा त्याच्यासाठीच भरवलेला आहे यंदाची दिवाळी कोणाच्या सोबत आहे बोला तुम्ही मुख्य आहात का बोला यंदाची दिवाळी कोणाच्या सोबत
शेतकरी राजासोबत आहे म्हणून हा कार्यक्रमच त्यांच्यासाठीच आयोजित केलेला आहे. मग महाराज अभंग सेवेसाठी निवडलेला आहे तो संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराज या अभंगाद्वारे अत्यंत महत्वाची सूचना सांगतायत. हो, अत्यंत गोड अभंग आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. या जगाच्या पातळीवरती आपल्यावरती जास्त उपकार करणारे कोण आहेत तर पहिले आहेत आई वडील, दुसरे आहेत भगवान परमात्मा आणि तिसरे आहेत संत माय बापू. हो, आई वडिलांचे उपकार काय आहेत की त्यांच्या उदरी जन्माला आलो आपण म्हणून आई वडिलांचे उपकार आहेत. भगवंताचे उपकार आपल्यावरती काय आहेत आणि ते कोणते आहेत तर भगवान परमात्म्याचे उपकार आहेत की आपणाला हा देहच भगवान परमात्म्याने जेने हा जीव दिला दान. भगवान परमात्म्याचे अनंत उपकार आहे की त्यांच्या भगवान परमात्म्यामुळं तुम्ही आम्ही या भूतलावरती आलो. पण येऊन काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, आपल्या जीवनात बदल काय केला पाहिजे आणि हा नरदेह कशासाठी वापरला पाहिजे, नेमकं याचं प्रयोजन काय आहे याची पूर्ण माहिती देणार या जगात एकच ठिकाण आहे आणि एकच व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे संत मायबाप आहेत. विडाला विडाला विठाला 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 विठ्ठल. संतांचे अगणित उपकार आपल्यावरती आहेत. आई वडिलांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत आणि भगवान परमात्म्याचे सुद्धा उपकार आहेत. आई वडीलच जर नसते तर तुम्ही आम्ही जन्माला आलो नसतो. खरं पाहायला गेलं तर दिवाळीचे दिवस आहेत. या दिवाळीच्या दिवसामध्ये अतिशय पवित्र महिना आणि पवित्र दिवस चाललेले आहेत. हो, मग महाराज दिवाळीच्या दिवसामध्ये आता खऱ्या अर्थानं उद्या नरक चतुर्थी आहे, बरोबर आहे ना. या नरक चतुर्थीच्या दिवशी भगवान परमात्म्यानं हो नरकासुराला मारलं. हो, खरं पाहायला गेलं तर त्याचं नाव होतं, खूप मोठा राजा होता तो, पण दुराचारी होता. भौम नावाचा राजा होता आणि या राजानं त्या सुरानं अत्यंत म्हणजे जे भेटल ती चांगल्या ज्या स्त्रिया आहेत त्या उचलायच्या आणि आपल्या दरबारामध्ये आपल्या कारावासामध्ये राज्यामध्ये घेऊन जायचं आणि तिथं नेऊन डांबून ठेवायचं. मग काही साधू मंडळी, काही संत मंडळी असतील, हो काही कितीतरी राजे मंडळी आहेत. हो, अशा किती धर्मपत्न्या 16,000 धर्मपत्न्या मुली उचलल्या आणि उचलल्यानंतर कुठं नेऊन ठेवल्या आपल्या स्वतःच्या राज्यामध्ये नेऊन ठेवल्या. ही बातमी भगवान परमात्मा गोपाल कृष्ण भगवान परमात्म्याला कळाली. ज्यावेळेस ही बातमी भगवान परमात्म्याला कळाली ना त्यावेळेस दोघा जणांचं युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर वयस्कर झाल्या की एवढं वय झालं की त्या स्त्रियांचं तरी पण त्यानं नरकासुरानं आज डांबून ठेवलं होतं. भगवान रोज नित्य नियमानं भगवान परमात्म्याची स्मरण करायचं, आठवण करायचं, भजन करायचं. हो, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. नित्य नियमानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं, चिंतन करावं. चिंतन करत असताना असा एकही क्षण नाही की भगवान परमात्म्यानं देवाला आठवलं नाही. त्यांनी रोज नित्य नेमानं भगवान परमात्म्याला आठवायचं. पण एक दिवस असा आला की ज्यावेळेस भगवान परमात्मा आले त्यांना सोडवण्यासाठी नरकासुराचं भगवान गोपाल कृष्ण भगवान परमात्म्याचं दोघा जणांचं युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर नरकासुराला ज्या दिवशी मारलं त्या दिवशी ती तिथी होती नरक चतुर्थी. हो, आणि मग तेव्हा काय झालं, ज्यावेळेस नरकासुराला मारल्यानंतर आता त्या 16,000 बायका 100 बायका 16,000 100 बायका भगवान परमात्म्याच्या चरणावरती आल्या, नतमस्तक झाल्या. देवा आता आम्ही भ्रष्ट झालो, या देहाला आता कुणीही स्वीकारणार नाही, आमच्या बरोबर कुणीही लग्न करणार नाही. भगवान परमात्म्याला शरण गेल्या आणि देवाचं वैशिष्ट्य आहे. ऐका माय बापू, ऐकताय ना गोड कीर्तन सर्वच? हो म्हणा, नाहीतर नाही म्हणा. ऐकताय का? हो, कीर्तनच तसं आहे, आज बंधनच आहे मला.
ऐका, देवाचं वैशिष्ट्य आहे, जो जातो देवाला शरण भगवान परमात्मा त्याला कधीच देत नाही मरण. म्हणून हे देवासाठी झालं. पण आता आजच्या युगामध्ये जो जातो आमच्या बाळूमामांना शरण, बाळूमामा त्यांना कधीच देत नाहीत मरण. आज रामरण करून टाकल्याशिवाय राहत नाहीत. ताकद आहे आमच्या बाळूमामा. आणि बाळूमामाच्या दरबारामध्ये हा सोहळा चाललाय. हे जगाचा मालक आणि जगाचा बाप उगाच म्हणत नाहीत. हो, आदमापूरचा राजा आहे. आदमापूरचा राजा बाळूमामा माझा, 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 आदमापूरचा राजा बाळूमामा माझा. आदमापूरचा राजा बाळूमामा माझा, आदमापूरचा राजा बाळूमामा माझा. हे आदमापूरचा राजा बाळूमामा माझा, आदमापूरचा राजा बाळूमामा माझा. आदमापूरचा राजा बाळूमामा माझा, आदमापूरचा मामा बाळूमामा माझा. आदमापूरचा राजा बाळूमामा माझा, आदमापूरचा राजा बाळूमामा माझा, आदमापूरचा राजा बाबा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं. वा वा वा. जिथं बाळूमामांचा हरिजागर आहे ना आणि जिथं जल्लोष आहे ना मायबापू, तिथं पापाला तिळभर सुद्धा थांबायला जागा नाही मायबापू. एवढी ताकद बाळूमामामध्ये आमच्या. हो, इथं मेलेली माणसं जिवंत होतात कीर्तनामध्ये. कीर्तन सामान्य नाही, कीर्तन तेच आहे. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन करत होते तेच कीर्तन आजही सद्गुरु बाळूमामांच्या इथं धर्म मंडपामध्ये चालू आहे मायबापू. मग तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मेलेली माणसं जिवंत होते. आमच्या बाळूमामांच्या दरबारात सुद्धा मेलेली माणसं आजही जिवंत होतात मायबापू. फक्त काय पाहिजे? विश्वास पाहिजे. तसं विश्वास होता कोणाचा? त्या 16,000 स्त्रियांचा विश्वास होता की भगवान परमात्मा आम्हाला बाहेर लोटणार नाहीत, आम्हाला जवळ केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि काय वैशिष्ट्य माय बापू, भगवान परमात्म्यानं त्यांच्यावरती कृपा दृष्टी टाकली. आणि ज्या वयस्कर होत्या, वय झालेल्या सुद्धा स्त्रिया होत्या, माझ्या भगवान परमात्म्याने त्या सर्वांना हो ऐन तारुण्यात आणलं. आणि ऐन तारुण्यात आणल्यानंतर भगवान परमात्म्यानं 16,108 बायका बरोबर, स्त्रियांबरोबर स्वतः लग्न केलं. एवढा माझा भगवान परमात्मा उधार आहे माय बाप. आणि तो दिवस कोणता होता? तर तो आजचा नरक चतुर्थी दिवशीचा दिवस होता. म्हणून आज नरकासुराला मारलं, नरकासुराचा वध केला. आणि वध केल्यानंतर भगवान परमात्म्याच्या नावानं नामस्मरण करून त्या सर्व स्त्रियांनी दक्षिण दिशेला हो दिवे लावले. हा, म्हणून आज दिवाळीमध्ये दिवे लावले जातात. आणि पहिला दिवा कुठं लावला जातो? दाराच्या. दिवा लावले ना तुम्ही का दिवेच लावले? बोला, दिवा लावता ना तुम्ही? दिवा कुठं लावता? पहिला दिवा दिवाळीचा उंबरेच्या दारामध्ये, बरोबर आहे. पण उंबरेच्या दारामध्ये लावलेला दिवा हा लक्ष्मी पूजनासाठी असतो. ऐकताय ना? कारण त्या दारातून कोण येणार आहे? कोण येणार आहे? लक्ष्मी येणार आहे. अवदासाची बहीण, तिचं नाव लक्ष्मी. आज आपल्या दारामधून ज्या दारातून, ज्या उंबऱ्यातून हो जी स्त्री येते ना ती खऱ्या अर्थानं लक्ष्मी असते. म्हणून लक्ष्मीच्या नावानं काय लावला जातो? दिवा लावला जातो. आता ऐका, मग अजून एक दिवा लावला जातो. कुठं? जिथं तुळशी वृंदावन आहे तिथं. आणि अजून एक दिवा लावला जातो. कुठं? की तो दक्षिण दिशेला लावला जातो. कारण ज्या दक्षिण दिशेला ज्याचा वध केला त्याचं नाव आहे नरकासुर. हो, आणि त्या नरकासुराचा वध केल्यानंतर
हो माझ्या भगवान परमात्म्याला दिलेली ही तिळांजली आहे की भगवान परमात्म्यानं आम्हाला तारलं आणि ज्या दिशेला संपूर्ण असणाऱ्या 16,108 स्त्रियांचा हो नायनाट होणार होता म्हणून आमच्या भगवान परमात्म्याच्या स्मरणार्थ प्रित्यर्थ ज्या स्त्रियांनी दिवा लावला तो दिवा म्हणजे लक्ष्मीचा आहे. विडाला विडाला विठाला 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 खऱ्या अर्थानं आज लक्ष्मी पूजन आता हा म्हणतात चालू झाली दिवाळी. लक्ष्मी पूजन महाराज स्वतः भगवान परमात्म्याला सुद्धा लक्ष्मी देवीनं सांगावं काय अहो ऐकलं का म्हणे काय आता तुम्ही लक्ष्मीची पूजन करता दिवाळीच्या दिवशी कोणाचं पूजन करता लक्ष्मीचं करता का नारायणाचं पूजन कोणाचं करता बरोबर आहे विनकरे बाबा हा एवढाच एक पट्ट्या आहे की खऱ्या अर्थानं खरा बोलला हो हा ऐका ऐका लक्ष देऊ नये का मग हसून घ्या राव काय या विषयात हा ऐका 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 लक्ष देऊ नये का लक्ष्मीच्या या पूजनाच्या दिवशी लक्ष्मी भगवान परमात्म्याला म्हणू लागले तुम्हाला जगामध्ये किंमत नाही हो खरी किंमत कोणाला आहे बोला ना कोणाला किंमत आहे मला किंमत आहे देवानं सांगितलं अगं तसं नसतं जरी जग लक्ष्मीच्या नादी लागलं असलं तरी माझ्यामुळं सर्वांना किंमत आहे. लक्ष्मीनं सांगितलं तुमच्यामुळं नाही बरं तुमच्यामुळं नाही बरं माझ्यामुळं जगाला किंमत आहे. सगळी लोक माझ्याच मागे धावतात. दोघा जणांचा हट्ट दोघे हट्टाला लागली बघूया कोणाचं घर ठरतंय. नावीला झाला भगवान परमात्म्याने का साधू पुरुषाचं रूप धारण केलं आणि आपल्या डोंबाळवाडी गावामध्ये आले. आल्यानंतर कुठं उतरले तर सद्गुरू बाळूमामांच्या दरबारामध्ये उतरले. उतरल्यानंतर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला ज्याला त्याला सांगायचं अहो ऐकलं का मी कथा सांगणारा साधू महात्मा आहे. मी सगळ्यांना कथा सांगण्यासाठी इथं आलेलो आहे. वा ज्यांच्या दरबारामध्ये आले होते श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या दरबारामध्ये एक गृहस्थ भेटला का हो दादा मला कथा करायची मला कुणी आसरा देता का अहो कथा कीर्तन तर आम्हाला सर्वांना आवडतं. मग आमची एक इच्छा आहे म्हणे काय तुम्ही जरूर कथा सांगा कारण कथेनं काय होतं जिथं जीवनाची आयुष्यातली सगळी मिटती व्यथा तिला म्हणतात भगवान परमात्म्याची कथा आणि ही अशी असणारी कथा आम्ही ऐकायला सगळेजण तयार आहे. आणि कथा जशी सुरुवात झाली सांगण्यासाठी साक्षात भगवान परमात्मा साधूच्या रूपामध्ये आलेले आहेत आणि कथा सांगायला सुरुवात झाल्यानंतर आज ही लक्ष्मी देवीच्या दिवशीची लक्ष्मी पूजनाच्या दिवशीची कथा अत्यंत महत्वाची कथा आहे आणि जी ऐकाल ना जीवनभर मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही माय बापू. थोडं लक्ष देऊ नाही का बारकाईने केलं मग हा म्हणता कथेला सुरुवात झाली. हो आज जसं तुम्ही दर महिन्याला मासिक भंडाऱ्याच्या दिवशी तुम्ही पटापटा पटापटा सगळेजण बरोबर 7ची वेळ झाली की बरोबर 7च्या अगोदर येता का 8:45 येता तुम्ही सगळेजण 8:45 म्हणजे कळालं का पण खरे कीर्तनाला येतात ना जे निष्ठावंत भगवान परमात्म्यावरती आणि श्री संत सद्गुरू बाळूमामावरती नितांत प्रेम करतात ना ती माणसं आजही बाळूमामाला अत्यंत प्रिय आहेत. लक्षात ठेवा अत्यंत प्रिय आहे कारण आमच्या बाळूमामांना धन आवडत नाही मग बाळूमामाला तुमच्या अंतकरणातला असणार पवित्र असणार मन आवडतं आणि जे मन तुम्ही बाळूमामांना देताना आजही बाळूमामा तुमच्यावरती कृपाच करतात माय बापू. मग लक्ष्मीला वाटलं माझ्यावरती संपूर्ण जग प्रेम करतं. देवानं सांगितलं थोडं थांब तुला प्रत्यक्षात दाखवतो मी. साधूच्या रूपामध्ये भगवान परमात्मा आले सगळे जण कोतेले आखो गाव यायला लागलो हो आणि मग सांगावं लागत नाही महिला मंडळींना ए अगं तुला म्हणून सांगते बाळूमामाच्या दरबारामध्ये लय मोठा साधू आलाय लय भारी कथा चालली लय भारी चल 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 लवकर हो पाहता काय विशाल महाराज अख्खा गाव कथेला आला आणि असे 2 दिवस झाले. 2 दिवसानं लक्ष्मी देवीनं सांगितलं चला आता आपली पाळी आलेली आहे सिद्ध करण्याची. 2 दिवसानं एका माऊलीच्या घरी रात्रीची वेळ होती तीही कथेला चालली होती. कथेला जात असताना अचानक काय झालं कथेला जात
जात असताना अचानक एक स्त्री रस्त्यानं चालली होती. जाता जाता एक वृद्ध अवस्थेमध्ये असणारी म्हातारी तिला भेटली. का ग ए माई, ए माझी आई, का ग तहानेने व्याकुळ झाले ग, मला पाणी दे, पाजते का? म्हणे बाई जमणार नाही, मला कुठं जायचं. तुम्ही बोलताय नाही, मला तुम्ही सगळेजण कुठं आला, कशासाठी आला? कीर्तनाला. तसं ती माऊली, ती स्त्री कथेला चालली होती आणि अचानक त्या म्हातारीनं जवळ यावं म्हणावं, ए आई, ए माझी ताई, पाणी देते का ग? असं. बाई मला वेळ नाही ग, कथेला जायचं. अग लय ताण्याने व्याकुळ झाले, पाणी दे लगेच. नावीला झाला. एक वेळा दोन वेळा बोलल्यामुळं, हाक मारल्यामुळं जीवाला लागला तो शब्द आणि पटकन घरामध्ये गेली धावत पळत, पाण्याचा तांब्या आणला, त्या म्हातारीच्या जवळ दिला. काय वैशिष्ट्य झालं बघा तुम्ही माझ्याकडे कसं जेवढं टाका टाका बघताय ना, ऐका ना, तुम्ही जेवढं माझ्याकडे टाका टाका पाहताय ना, ती म्हातारीनं जसं पाणी पिलं आणि जसा तांब्या त्या माऊलीच्या हातामध्ये, त्या आईच्या हातामध्ये, ताईच्या हातात दिल्याबरोबर, अहो ती ताई सुद्धा ती त्या म्हातारीकडे टका टका मका टका मका बघू लागली. का हो? कारण ज्यावेळेस तांब्या हातातला जिला प्यायला ज्या म्हातारीला दिला होता, त्यावेळेस जाताना तो स्टीलचा होता, पण येताना कशाचा झाला? कशाचा? सोन्याचा झाला होता. कारण तिला स्पर्श, बोला, त्या तांब्याला स्पर्श कोणाचा झाला होता? लक्ष्मीचा झाला होता. पाहता काय, तांब्या जसा सोन्याचा झाला तस म्हातारी म्हणली, ताई आता लवकर कीर्तनाला जायची, कर जरा घाई. कथेला जायचं ना तुला, जा बर. ती म्हणली आता जात नसते. कारण हातात तांब्या कशाचा होता? सोन्याचा. पण अचानक त्याच क्षणाला ती म्हातारी अंतर्धान पावली, गुप्त झाली. आणि मग सांगावं लागतं का स्त्रियांना, अहो जी कोतेला गेली, जी मागणं जी सुरुवात झाली, कशाला तुला माहिती? काय एक म्हातारे गावात आले, पाणी सोन्याचा तांब्या झाला. हाय का ती म्हातारी? अहो आता हा म्हणता रस्त्यानं पुढे निघून गेली, कळालंच नाही. पाहता काय, जेवढ्या कोतेला आल्या होत्या त्या एक 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 म्हाताऱ्या कुठं म्हातारीच्या माग. आणि जी भेटती, या 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 आमच्या घरी आज पाणी प्यायला या, हांडा देऊ का बांधणी देऊ? म्हातारीनं म्हणाव, त्या म्हातारीनं म्हणाव, अहो पाणी कशात देतात? म्हणजे ग्लास नाही तर, बोला की ग्लास नाही तर तांब्यामध्ये द्या पटकन लवकर. हा म्हणता प्रत्येकीनं एक 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 तांब्या पाजायला सुरुवात केली. म्हातारी पाणी पिऊन टम झाली. आणि हा म्हणता कुतेला जायची लोक बंद झाली हो. आणि एक जणाचंच घर राहिलं होतं. कोणाचं? की जिथं भगवान परमात्मा साधू होऊन राहिले होते, त्यांचंच घर राहिलं होतं. आणि ती बिचारी जवळ आली आणि का हो माऊली, हो का आजी, आमच्या घरी काय येत नाही? म्हणे तुमच्या घरी, तुमचं घर सावकाराचं आहे ना हो, तुम्ही मला कशाला? नाही हो, माझी पण इच्छा आहे तुम्ही यावं. माझी एक इच्छा आहे. म्हणे काय? तुमच्या घरी जो साधू ठेवलाय तेवढा पटकन त्याला काय करा, ऐकताय का तुम्ही? त्याला तेवढं पटकन काय करा, बाहेर काढा. खरं सांगा, सावकाराच्या बायकोनं त्या साधूला, त्या महाराजाला, त्या पंडिताला, त्या ब्राह्मणाला, कथा करणाराला ठेवला असेल का हकलून दिला असेल? अय डोंबाळवाडी, ठेवला असेल का हकलून दिला असेल? अहो नवरा बायकोनं दोघांनी मिळून बाहेर काढायचा प्रयत्न केला. म्हातारी म्हटली तसा बुवा जाणार नाही, मी जाते आतमध्ये, तुम्ही व्हा बाहेर. आतमध्ये लक्ष्मी माता म्हातारी गेली. लक्ष्मी माता गेल्यानंतर कळलं का माझी ताकद? येते
आणि मग मात्र देवानं सांगितलं, कळाली मला तुझी ताकद, जातो मी निघून. आणि खरं सांगा, त्या ठिकाणावरून कथा करणाऱ्या साधूच्या रूपामध्ये भगवान परमात्मा निघून गेले. निघून गेल्यानंतर काही वेळानंतर ते असणारं जोडपं सावकाराच घरात आलं आणि आल्यानंतर विचारलं, पाणी प्यायला देऊ का? म्हणजे पाणी नाही, काही नाही, काही देऊ नका. मग अहो, जो साधू होता तो माझा भगवान परमात्मा, माझा मालक होता. आणि जिथं माझा मालक तिथंच धर्मपत्नी असते. आता मालक निघून गावातून गेला, बोला लक्ष्मी राहील का? कारण पायच कुणाच्या हातात आहे? पाया लक्ष्मी जे हाती, पाया लक्ष्मी जे हाती, हो पाया लक्ष्मीचे आदी, पाया लक्ष्मीचे पाया लक्ष्मी जे हाती, पाया लक्ष्मी जे हाती, पाया लक्ष्मी जे हाती, पाया लक्ष्मीचे आदी, पाया लक्ष्मीचे दिसिया बेका कुलेती, दिसिया बेका कुलेती, पाया लक्ष्मी जे हाती, पाया लक्ष्मी जे पाय लक्ष्मीच्या हाती जरी तुकोबाराय म्हणत असले, पण खरं सांगा माय बापू, जिथं मालक जाता तिथं तुम्ही जाता का? मालक निघून गेल्यानंतर तुम्ही तिथं थांबता का? तुम्ही एखाद्याच्या लग्नाला गेल्यानंतर जुडीनं लग्नाला गेला, या ऐकताय ना भुजबळ महाराज? जुडीनं लग्नाला गेला, हा, आणि नवरा तिथं नाहीच थांबला, त्याला राग आला, निघून घरी गेला. मग बायको थांबते का तिथं? थांबते का? माझ्या तायानं बोला, थांबते का? नाही ना. लक्ष्मी म्हणली मी पण जाणार. आणि जर लक्ष्मीचं पूजन तुम्हाला जर व्यवस्थित करायचं असेल तर एकट्या लक्ष्मीचं पूजन करू नका. लक्ष्मीच्या पूजनाच्या दिवशी मग लक्ष्मी सहित नारायणाचं पूजन करा. आजही तुमच्या दारामध्ये लक्ष्मी नांदल्याशिवाय राहणार. एक कृपा आहे माय बापू. मग हे सांगण्यासाठी सुद्धा संत महात्मेच लागतात, कारण मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत. ते संतांचे अगणित उपकार आपल्यावरती आहेत माय बापू. किती उपकार आहेत. अरे महाराज, एक वेळेचा प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरण चिंतन करत बसले होते विठ्ठलाच्या मंदिरामध्ये, देहू गावामध्ये. नामस्मरण करत असताना कुणीतरी एक जणांना सांगितलं, हवं ऐकलं का? मंबाजी बुवा नावाचा एक साधू आहे, एक महाराज आहेत, आणि त्यांच्या असणाऱ्या रानामध्ये शेतामध्ये तुमची म्हैस घुसलेली आहे. लवकर जावा, लवकर शेतातलं पीक धान्य खराब व्हायला लागलं, खाऊन उद्ध्वस्त करायला लागली. जगद्गुरु तुकोबाराय धावत पळत गेले, बांधावरती गेले. बांधावरून कसं तरी पटकन म्हैशीला ओढणार ती संधी पाहिली कुणी? मंबाजी बुवानं. आणि त्याच्या डोक्यामध्ये एकच राग होता, आज काही जरी झालं तरी तुकाराम महाराजांना आज आपण त्रास दिल्याशिवाय राहायचं नाही, मारल्याशिवाय राहायचं नाही. आणि तसंच घडलं हो, तसंच घडलं. ती संधी पाहिली. तुकोबाराय दोरीला धरून, दाव्याला धरून म्हैशीला ओढत होते. तेवढ्या वेळामध्ये धावत पळत मंबाजी बुवा तिथं आला. आणि आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती काट्यानं नाही मारलं, मग काट्याची असणारी फांदुरी, काट्याच्या फांदुरीनं जगद्गुरु तुकोबारायांच्या अंगावरती मारायला सुरुवात केल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय विव्हाळायला सुरुवात केली. लागलं ना अंगाला. हो, कसा बसा म्हैशीला बाहेर काढलं आणि नामस्मरण करू लागले. का? त्यांना माहिती होतं आज आपणाला जर विजय कशावरती मिळवायचा असेल तर तो म्हणजे आज विजय आपणाला रागावरती मिळवायचा आहे. आणि माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी तो राग गिळला हो. आणि गिळल्यानंतर त्या ठिकाणावरून निघाले.
ती थेट डायरेक्ट कुठं भगवान परमात्म्याच्या दरबारामध्ये पांडुरंगाच्या दारामध्ये आले आणि कीर्तनाला सुरुवात झाली. माय बापू कीर्तनाला सुरुवात झाल्यानंतर सगळेजण त्या ठिकाणी कीर्तन श्रवण करायला बसले. तुम्ही आज जसं कीर्तन ऐकायला बसला ना तसं कीर्तन श्रवण करायला बसले. बसल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांचं मनच लागे ना. आज तुकोबराय म्हणायला लागले आज माझं कीर्तनामध्ये मन रमेना. खालून बसलेल्या एक जणांना सांगितलं 14 टाळकऱ्यांपैकी, महाराज कदाचित तुम्हाला मंबाजी बुवानं काट्याच्या काठीनं मारल्यामुळे कदाचित तुमचं मन लागत नसेल. नाही ना हो, नाही ना. मग जो कीर्तनाला रोज येऊन माझ्या समोर कीर्तन ऐकत होता ना, आज तो मंबाजी बुवा माझ्या कीर्तनाला दिसत नाही म्हणून आज माझं मन लागत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय त्याच्या घरी गेले आणि घरी गेल्यानंतर विचारलं का मंबाजी बुवा चला मी तुम्हाला कीर्तनाला बोलवाय आलोय. अहो ते विहळत बसले होते. मारलंय कोणाला? मारलंय तुकोबरायांना, मारलंय तुकाराम महाराजांना. आणि आज विहळतय कोण? रडत बसलंय कोण? हा मंबाजी बुवा. म्हणतात ना जसं पेरलं तसंच उगावलं. जसं माणसानं करायचंच तसंच माणसानं भरायचं सुद्धा. अहो तसंच झालं. मारलं तुकोबरायांना पण अख्खे सगळेच्या सगळे वन माझ्या भगवान परमात्म्यानं अंतकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू होतं. सगळेच्या सगळे वन मंबाजी बुवाच्या अंगावरती दिसले. आणि दिसल्यानंतर तुकोबराय म्हणतात अहो तुम्ही मला काट्याच्या काठीनं मारलं, मी तुम्हाला एक शब्दाने तरी दुखवलं का? चला बरं कीर्तनाला, चला बरं. कदाचित तुम्ही मला मारल्यामुळं कदाचित तुमचं अंग हात दुखत असतील म्हणून मी हात आणि पाय चेपून देतो. ज्या वेळेस हात आणि पाय चेपायला सुरुवात केल्यानंतर आता मात्र हुंदके द्यायला सुरुवात केली. कुणी? मंबाजी बुवानं. आणि मग मात्र तुकोबरायांना मंबाजी बुवा म्हणतात महाराज या जगाच्या पातळीवरती एवढे संत महात्मे पाहिले पण तुमच्या एवढा हो प्रेमळ आणि वैराग्यवान असणारा महात्मा जगाच्या पातळीवरती जर कोण असेल ना तर ते म्हणजे श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. की त्यांनी मला परमार्थाची वाट दाखवली. एवढे अनंत उपकार माझ्यावरती संतांचे आहेत. हो तेच नाही तर विश्वमौली ज्ञानोबरांनी सुद्धा रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. भिंतीवरती टेकून भिंतीवरती बसले तर भिंतच चालायला लावली. दगडाला टेकून बसले तर दगडच. हा 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 अहो दगडा काय म्हणतात दगडाचंच मंदिर झालं. एवढं सामर्थ्य साधू संतांमध्ये आहे म्हणून यांचे उपकार सांगता येत नाही. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय सांगू आता संतांचे उपकार. 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 भजन निरंतर जागविते. भजन निरंतर जागविते. काय द्यावे दासी वावे उतराई. काय द्यावे दासी वावे उतराई. बोला 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 मामांच्या नावानं. एवढे माझे जगद्गुरु तुकोबरायांचे या जगावरती साधू संतांचे उपकार आहेत. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. प्रत्येक क्षणाला जाग ठेवणारे. हो घडी घडी काळ वाट याची पाहे किंवा क्षणोक्षणी हाची करावा विचार तारावा या पार भव सिंधू. क्षणाक्षणाला जाग करणारे एकमेव या जगातले आहेत ते म्हणजे संत मायबाप आहेत. हो आणि किती उपकार आहेत त्यांचे. खरं पाहिलं गेलं तर या शेतकरी राजाचं जीवन आज आपण किती संकटामध्ये हे पाहिलंय माय बापू. आणि हे खरं आपल्या अगोदर 350-400 वर्षापूर्वी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी पाहिलं. ऐका माय बापू अत्यंत गोड कथा आहे. फक्त सरळ बसा सर्वांनी आणि हात जोडा बरं सर्वांनी. हात जोडा एकदा बोला बरं. बोला बोला बाळू मामांच्या नावानं.
थोडं सरळ बसा, ऐका माय बापू मनाचं कान करून. घेऊ का विठोबा रखुमाई? विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हार घाला. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. वा, 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 वा. सर्वांनी लवकर हात खाली घ्या. घेत मला वेळेचं बंधन आहे त्यामुळे मला थांबावं लागणार आहे. काय सांगू आता संतांचे उपकार. या जगाच्या पातळीवरती मी 2-5 मिनिटं घेतो फक्त. सर्वांनी हाताची घडी सर्वांनी हात जोडा. ऐका माय बापू फक्त 5 मिनिटं माझ्या हातामध्ये मला मोजून 5 मिनिटं दिलेले आहे. हा कार्यक्रम चालू आहे ना ज्यांच्यामुळं चालू आहे ते आमचे श्री संत सद्गुरू बाळूमामा आहेत. विशाल दादा दिवाळीचे दिवस आहेत. चांगल्याची दिवाळी झाली माय बापू. सगळ्यांनी लाडू करंजा कानावली चिवडा सगळ्यांना बरोबर आहे ना? ऐकताय ना? ऐका. सगळ्यांची दिवाळी झाली हो. अजून एक जणाची नाही झाली दिवाळी. सांगू का माय बापू मनाचं कान करून ऐका. ज्या शेतकरी राजानं हरभरा पिकवला अजून त्याची दिवाळी नाही झाली माय बाप. अजून त्याची चूल नाही पेटली हो. लय हालाकीचे दिवस आले. एवढी अतिवृष्टी झाली की घरच वाहून गेली हो. एका लेकीला विचारलं एका पत्रकारानं, ताई ए दीदी तुला सरकारकडून काय अपेक्षित आहे ग? किती मदत मिळावी? म्हणे किती मदत मिळावी? सरकारनं फक्त 4,000 रुपये दिले तो आम्हाला. त्या 4,000मध्ये काय करावं? एवढी अतिवृष्टी झाली, एवढा पाऊस झाला ना की माझ्या आयुष्यात मी ज्याचं शिक्षण घ्यायचं ना माझं ते दप्तर सुद्धा वाहून गेले. पत्रकारानं विचारलं, तायडे तुला काय अपेक्षित आहे ग? म्हणे दादा सगळ्याची दिवाळी झाली हो. शिक्षकांची दिवाळी झाली हो, प्रोफेसरांची दिवाळी झाली हो, इंजिनियरची दिवाळी झाली, सगळ्याची दिवाळी झाली हो. पण अजून शेतकरी राजाची अजून दिवाळी नाही झाली हो. अजून त्याची चूल नाही पेटली हो. आम्हाला लाडू म्हणजे काय आता ही यंदा दिवाळीत नाही खाता येणार हो आम्हाला. माझी पांडुरंगाला एकच प्रार्थना असेल, यंदा आमच्या घरची सुद्धा दिवाळी व्हावी वाटत असेल ना तर त्या पांडुरंगानं सुद्धा आमच्यावरती कृपा करावी एवढीच प्रार्थना आहे.
एवढी अतिवृष्टी झाली की आमची घरं वाहून गेली, आम्हाला राहिला काय नाही, अंगावरती कपडे सुद्धा राहिले नाहीत. ते आता आमच्या अवस्था एकाच कपड्यावरती 2-2, 3-3, 4-4 दिवस, 8-8 दिवस आम्ही अजून तसेच उपाशी आहे हो. आणि परिस्थिती अशी आली की दुसऱ्याच्या दारी भीक मागायला जावं तर त्याच्या सुद्धा घरची तीच अवस्था आहे की त्याला काय मागायला जावं. एवढी हालाकीची परिस्थिती आमच्या घरी आली. मी यंदा सगळ्यांना प्रार्थना करेल बरं का, यंदा आपल्या घरी चांगली दिवाळी झाली हो. आपण जिथं राहतो ना लय चांगलं राहतोय हो. हो आजही आपल्या घरी हो पुरेल एवढं अन्न आहे, पुरेल एवढी वस्त्र आहेत हो, बसण्यासाठी गाड्या त्या, राहण्यासाठी बंगले आहेत. माई बापू एक प्रार्थना करेन दादा हो तुम्हाला सर्वांना. आज हा शेतकरी राजा एवढा अडचणीत आहे ना, मंत्र्याच्या घरी, खासदाराच्या घरी, आमदाराच्या घरी सगळ्यांची दिवाळी झाली हो. फक्त आमचा एकच राजा राहिलाय की या जगाचा पोशिंदा म्हटला जातो त्याला. आज राजाच्याच घरची दिवाळी झाली नाही, तो म्हणजे आमचा शेतकरी राजा आहे. माय बापू सर्वांना एक प्रार्थना करेल हो. आज 2 दिवस राहिलेत, अजून उद्या आणि परवा 2 दिवसामध्ये तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढी आपले सर्वांनी मदत करण्याचे प्रयत्न करा. कारण का माहिती आहे का, ए माय बापू दानानं काय होतं हो, दानानं अन्नदानानं घर पवित्र होतं, अन्नदानानं वंश परंपरा पवित्र होत असते, आणि धनाच्या दानानं माणसाचं नाव अजरामर होत असतं. माय बाप अजरामर होत असतं. मला माहिती नाही तुम्हाला, मी फक्त 2 ते 3 मिनिटं घेणार आहे, शिवेला पूर्ण विराम देणार आहे. फक्त मनाचं कान करून कीर्तन ऐका. माय बापू आज ही भूमी दान दिली हो. तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी एवढी इस्टेट कमवून ठेवता, एवढी इस्टेट कमवून ठेवता. ए माय बापू छाती ठोकपणानं आज तुम्ही सांगा, ए कष्ट कुणी केलं घरासाठी? बोला. लेकरा बाळांसाठी कष्ट कुणी केलं? बोलू नका माय बापू, लक्ष देऊ नका. कष्ट कुणी केलं? तुम्ही. पैसा कुणी कमवला घर बांधण्यासाठी? तुम्ही स्वतः. बोला बोला. ए शेती कुणी कमवली? तुम्ही. गाड्या कुणी घेतल्या? तुम्ही घेतल्या माय बापू. कोणासाठी घेतल्या? पोरांसाठी. अरे घर कुणाचं? माझं. घर कुणाचं? अहो घर कुणाचं आहे? तुमचं स्वतःच आहे ना घर. तुमचं घर तुमचं आहे, गाडी तुमची आहे, शेतीवाडी तुमची आहे हो. मुलाचा अख्ख शिक्षणाचा खर्च सुद्धा कोणाचा आहे? तुमचा स्वतःच आहे हो. पण खरं सांगा, ए लग्न झाल्यानंतर थोडेच दिवस आनंदात जातात, पण वय जसं होईल ना माय बापू, ए आजही कितीतरी म्हातारी माणसं आहेत या समाजामध्ये की प्रॉपर्टीनं करोडोची संपत्ती कमवतात हो. पण शेवटचा क्षण आला ना आणि वय झालं ना तर स्वतःच्या घरातली तुमची स्वतःची लेकरं सुद्धा तुम्हाला सांभाळत नाही. ती खरंय का खोटं मायबाप? खरंय का खोटं? माझी विनंती आहे हो, तुम्हाला दानच द्यायचंय ना. आज इथं कुणीतरी एका माणसानं ही भूमी दान दिली. घरात तुम्ही किती जरी काबार कष्ट केले, घरच्यांसाठी किती जरी केलं ना माय बापू, तरी एक दिवशी तरी सुद्धा तुमची मुलं तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. पण माझ्या श्री संत सद्गुरू बाळूमामासाठी भूमी दिली, ज्यांनी 1 रुपयापासून हजारो लाखो रुपयापर्यंत बाळूमामांच्या मंदिरासाठी दान दिलं ना. आजही श्री संत बाळूमामाच्या दरबारामध्ये तुम्ही अजरामर झाला माय बापू. लक्षात अजरामर झाला. म्हणून उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तम कीर्ती पाठी मागे राहते. म्हणून ही कृपा कोणाची आहे? म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते. कारण त्यांना काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव तोडा. जीव जरी त्यांच्या चरणावरती ठेवला ना तरी कमीच आहे. पण ऐका, ते बोलताना सहज बोलतात. सहज बोलणे हित उपदेश करून सायास शिकविती. सहज बोलतात पण आपल्या सगळ्यांचं हित केल्याशिवाय राहत नाही ती. आणि हित करणारे या जगात एकच आहेत, ते म्हणजे आपले संत मायबाप आहेत. ते म्हणजे श्री संत बाळूमामा आहेत आपले मायबापू. आता सांगतो एवढं, 1 मिनिट घेतो माफी मागून, सेवेला पूर्ण विराम देतो. चालेल ना 1 मिनिट? आजचं काय पाकिट नसल्यामुळं मला काही बंधन नाही, पण पुढचं कीर्तन असल्यामुळं बंधन आहे. आहे का? एसटी चालू आहे. बोला. एसटी चालू आहे. एसटीत आपण सगळेजण प्रवासाला बसलोय. ऐकताय ना बाबा? सगळेजण सरळ बसा जरा 1 मिनिट.
एक मिनिटासाठी एस टी चालू आहे. एस टी आपण बसलोय सगळेजण आणि एस टी चालवणारा महात्मा आहे. त्या महात्म्याचं नाव आहे श्री संत सद्गुरू बाळूमामा. बोला ऐका. मग बाळूमामांच्या गाडीमध्ये आपण बसलोय. बाळूमामा आपणाला ह्या देह हा आत्मा म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामा. आता एस टी मध्ये बसल्यानंतर बाळूमामांच्या जवळ बसायचं म्हणजे ड्रायव्हरच्या जवळ बसायचं का लांब बसायचं? माग कुठं बसलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? माग बसलेली जास्त आपटतात का ड्रायव्हरच्या जवळ बसलेले आपटतात? बोलाय डोंबाळवाडी. हा, माग बसणारी आपटतात. जी बाळूमामांना सोडून माणसं लांब बसतात ना, आजही ती संसारात आपटतातच. आजही ती माणसं आपटतातच. पण बाळूमामांच्या जवळ ड्रायव्हरच्या जवळ बसलेला माणूस कधी आपटत नाही. तसं आमच्या बाळूमामांच्या जवळ तुम्ही जेवढी लोक हो येताना, आजही बाळूमामा तुमचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. एवढी कृपावंत साधू संत मायबाप आहेत. म्हणून आजही बाळूमामाची असीम कृपा तुमच्या आमच्यावरती आहे आणि अशीच राहावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे बस देनो बेचची, तुका म्हणे बस देनो बेचची, तुका पैसे मजयती सांभाळीत, तैसे मजयती सांभाळीत, काय जावे तारी भावे उतरावी, काय जावे तारी भावे उतरावी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे वत्स धेनु वेच्याची ती, तैसे मज येते सांभाळी ती. या जगाच्या पातळीवरती माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सगळ्यांवरती उपकार केले आणि ते उपकार म्हणजे कोणते आहेत तर ऐका. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी ज्यावेळेस दुष्काळ पडला तर त्यावेळेस सगळ्यांवरती उपकार केले. एवढे उपकार केले की सगळं कर्जाच्या वयाच मायबाप इंद्रायणीच्या डोहामध्ये फेकून दिल्या. हे अनंत उपकार संत मायबापाचे आहेत. अजून एक आहे दामाजी पंत मंगळवेडेचे. हो, सगळं भांडारच मोकळं करून दिलं गोरगरिबांसाठी. तशी माझी सर्वांना विनंती आहे, आमच्या बाळूमामांच्या या धर्म कार्यासाठी, मंदिरासाठी आणि शेतकरी राजासाठी जेवढं होईल तेवढं आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी सर्वांची चरणी प्रार्थना करतो. सेवेला पूर्ण विराम देत असताना ओम साई क्रिशन या यूट्यूब चॅनलद्वारे